Unit number 6, Trigonometry, Part 2. Today we learn trigonometry identities. त्रिकोणमितीमध्ये भाग 2 मध्ये आपण त्रिकोणमितीची नित्य समानता अभ्यासणार आहोत. sin square theta plus cos square theta is equal to 1. 1 plus cot square theta is equal to cosec square theta. 1 plus tan square theta is equal to sec square theta. ह्या ज्या तीन त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत त्यापैकी एक समानता सिद्धतेसाठी विचारली जाते. प्रूव्ह दॅट sin square theta plus cos square theta is equal to 1. आपण पहिली त्रिकोणमितीय नित्य समानता ही सिद्धतेच्या स्वरूपात कशी दाखवली जाते ती पाहूया. Prove that sin square theta plus cos square theta is equal to 1. First, write triangle ABC is a right angled triangle. Measure of angle C is equal to theta. Theta is an acute angle. Sin theta is equal to AB upon AC. Cos theta is equal to BC upon AC. सर्वप्रथम त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण काढून घेऊया. त्यामध्ये कोन सी थीटा घेऊ. थीटा हा लघुकोन त्रिकोण आहे. थीटा कोणाचं साइन गुणोत्तर घेतलं. साइन गुणोत्तर बरोबर AB छेद AC. कॉस गुणोत्तर बरोबर BC छेद AC. इन राइट एंगल्ड ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयाचा आपण वापर करू. पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB square plus BC square is equal to AC square. Dividing both sides by AC square. डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला AC वर्गने आपण भागू. AC वर्गने भागल्यानंतर AB square upon AC square plus BC square upon AC square is equal to AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. किमती पुट केल्या त्या ठिकाणी तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. अशा रीतीने आपणाला 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा हे सिद्ध करता येईल. त्रिकोणमितीय जी 6 गुणोत्तरे अभ्यासलेली आहेत त्या 6 गुणोत्तरापैकी कोणतेही एक गुणोत्तर देतील आणि उरलेल्या गुणोत्तराच्या किमती विचारतील किंवा उरलेल्या 5 गुणोत्तरापैकी कोणती एक किंमत विचारली जाईल अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर त्यावेळी तो प्रश्न कसा सोडवायचा तो आपण आता पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/25 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. जर साइन गुणोत्तर थीटा कोणाचं साइन गुणोत्तर 7/25 दिला असेल तर इतर उरलेली त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या आपण किमती काढूया. साइन थीटा इज इक्वल टू 7/25. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही आपण त्रिकोणमितीय नित्य समानता वापरली आणि दिलेली किंमत त्यात लिहिली असता मिळणारी पुढची पायरी 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 7/25चा स्क्वेअर केला की 49/625 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 49/625 हे पक्षांतर करून उजव्या बाजूला नेल्यानंतर मिळणारी पायरी कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 49/625. क्रॉस मल्टिपल करा, त्रिकस गुणाकार करा. त्रिकस गुणाकार केल्यानंतर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625 मायनस 49/625. therefore cos square theta is equal to 576/625. taking square root both sides. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घ्या. कॉस वर्गमुळे घेतल्यानंतर कॉस थीटा बरोबर 24/25 यावरून
साइन थिटाची किंमत दिलेली आहे 7/25. कॉस थिटाची किंमत दिलेली आहे 24/25. यावरून आपणाला आता इतर गुणोत्तरे काढता येतील. प्रथम टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. त्रिकोणमितीय जे आपण गुणोत्तरामधील जे परस्पर संबंध अभ्यासलेले आहेत त्या सूत्रांचा आपण वापर करूया. टॅन थिटा इज इक्वल टू 7/25 अपॉन 24/25 इज इक्वल टू 7/24. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉस थिटाची किंमत आहे 24/25 अपॉन 7/25. मोठा छेद म्हणजे भागाकार म्हणजे उलटून गुणाकार केल्यानंतर कॉट थिटाची किंमत आलेली आहे 24/7. कोसेक थिटा इज इक्वल टू 1/साइन थिटा. साइन थिटाची किंमत त्यात लिहिल्यानंतर 1/7/25 इज इक्वल टू 25/7. सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस थिटा आणि कॉस थिटाची किंमत लिहिल्यानंतर सेक थिटा इज इक्वल टू 1/24/25 इज इक्वल टू 25/24. अशा रीतीने त्रिकोणमितीय एक गुणोत्तर दिलं जाईल आणि उरलेल्या गुणोत्तरापैकी कोणत्याही एकाची किंमत काढावयास सांगितली तर आपणाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे त्रिकोणमितीय नित्य समानतेचा वापर करून त्या किमती आपणाला काढता येतील. त्रिकोणमितीय नित्य समानता ह्या 3 आहेत. त्या 3पैकी दिलेली किंमत कोणती आहे त्यावरून आपणाला त्या तिन्हीपैकी एकाचा वापर करून विचारलेली प्रश्नांची उत्तरे काढता येतात. त्याच अभ्यासामध्ये प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्ध करायची उदाहरणं असतात. त्या पद्धतीचं आपण एक उदाहरण पाहूया. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. हे सिद्ध करायचं गणित हे 3 पद्धतीनं सोडवलं जातं. त्यापैकी मी पहिली पद्धत देतोय. पहिली पद्धत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाणे, दुसरी पद्धत उजव्या बाजूकडून डावी बाजूकडे येणे आणि तिसरी पद्धत डाव्या बाजूला सरळ रूप देणे किंमत काढणे, उजव्या बाजूला सरळ रूप देणे किंमत काढणे आणि त्या 2 किमतीवरून डावी बाजू आणि उजवी बाजू समान दाखवणे. अशा पद्धतीनं 3 प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येतं. परंतु आपण या ठिकाणी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे हे गणित सोडवत गेलेलो आहोत. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा हे LHS आहे. कॉस थिटाचा डिनॉमिनेटर आपण 1 घेतला आणि क्रॉस मल्टिपल केला. क्रॉस मल्टिपल केल्यानंतर त्रिकस गुणाकार केल्यानंतर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. अंशाच्या ठिकाणी न्यूमरेटरच्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी झालेली आहे. त्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजबद्दल आपण एक किंमत लिहिल्यानंतर त्या पुढील पायरी मिळणारी आहे 1/कॉस थिटा. 1/कॉस थिटा हा सेक थिटाचा इन्व्हर्स आहे. म्हणजे 1/कॉस थिटाबद्दल आपण सेक थिटा लिहिल्यानंतर RHS मिळेल. म्हणजे आपण डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे गेल्यानंतर LHS इज इक्वल टू RHS मिळते. म्हणून देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा इज प्रूव्ड. हे सिद्ध. लाइन ऑफ फ्युजन दृष्टिरेषा. इन फिगर शोज if the observer at the location P is looking at an object Q, then line PQ is called as line of fusion. समजा बिंदू P हे निरीक्षकाचे स्थान आहे. जेव्हा निरीक्षक बिंदू P पासून Q या वस्तूकडे पाहतो तेव्हा रेषा PQ ही दृष्टिरेषा म्हणतात. Angle of elevation. In figure shows if A and B are 2 points such that B is at higher level than A and AM is the horizontal line through A, then angle MAB is the angle of elevation of B with respect to line AM.
जर बिंदू ए आणि बी हे असे आहेत की बिंदू बी हा ए पेक्षा जास्त उंचीवर आहे आणि रेषा AM क्षितिज समांतर आहे, तेव्हा अँगल MAB ला रेषा AM संदर्भात B चा उन्नत कोन असे म्हणतात. अँगल ऑफ डिप्रेशन. Angle of depression means अवनत कोन. In figure shows if A and C are 2 points such that A is at higher level than C and AM is the horizontal line through point A, then angle MAC is the angle of depression of C with respect to line AM. बिंदू ए आणि बिंदू सी असे आहेत की बिंदू ए हा बिंदू सी पेक्षा जास्त उंचीवर आहे आणि रेषा AM ही क्षितिज समांतर पातळीत आहे, तेव्हा अँगल MAC ला रेषा AM संदर्भात कोन C चा अवनत कोन असे म्हणतात. ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचे जे उपयोजन आहे त्या उपयोजनाच्या संदर्भात आपण काही एक्झाम्पल पाहू. अ पर्सन इज अ स्टँडिंग. एक्झाम्पल नंबर 1. अ पर्सन इज अ स्टँडिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम ए चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. द अँगल ऑफ elevation is of 45 degree. Find the height of the church. Find the height of the church. First write triangle element and in figure shows given information. Here LM represent the height of the church. N is the position of the observer. Angle LNM is an angle of elevation. MN is equal to 80 meter. Angle LNM is equal to 45 degree. In right angled triangle element, by using tangent ratio, tan angle LNM is equal to LM upon MN. Tan 45 is equal to LM upon 80. But tan 45 is equal to 1. Substitute these values in equation 1. Therefore, 1 is equal to LM upon 80. Cross multiply. LM is equal to 80 meter. Therefore, height of the church is 80 meter. या उदाहरणामध्ये एक व्यक्ती चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभी आहे आणि ती व्यक्ती चर्चच्या टोकाकडे पाहते. तर त्यावेळी झालेला कोन हा 45 अंशाचा आहे. तर त्या चर्चची उंची काढा. अशा वेळी सर्वप्रथम काटकोन त्रिकोणामध्ये दिलेली माहिती पहिल्यांदा लिहायची. प्रथम त्रिकोण एलिमेंट काढला. त्रिकोण एलिमेंटमध्ये मेजर ऑफ अँगल M बरोबर 90 अंश, कोन LNM हा 45 अंश आणि MN 80 मीटर ही दिलेली माहिती त्या काटकोन त्रिकोणामध्ये लिहिली. त्यानंतर प्रेझेंटेशन लिहायचं. आकृतीमध्ये जे आपण काय दाखवलेलं आहे ते व्यक्त करायचं. LM चर्चची उंची, N निरीक्षकाचं ठिकाण, कोन LNM अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे उन्नत कोन, MN ची किंमत 80 मीटर दिलेला आहे, कोन LNM हा 45 अंश दिलेला आहे. इन त्रिकोण एलिमेंट या काटकोन त्रिकोणात आपण टँजंट रेशो वापरला तर टॅन कोन LNM इज इक्वल टू LM छेद MN. टॅन 45 बरोबर LM छेद 80, परंतु टॅन 45 बरोबर 1. समीकरण 1 आणि 2 वरून टॅन 45 ची किंमत त्या समीकरण 1 मध्ये लिहिल्यानंतर 1 बरोबर LM छेद 80 त्रिकस गुणाकार केल्यानंतर LM बरोबर 80 मीटर म्हणजे हाईट ऑफ द चर्च म्हणजे चर्चची उंची 80 मीटर येईल. ज्यावेळी शाब्दिक त्रिकोणमितीवरील शाब्दिक उदाहरण असेल त्यावेळी प्रथम
दिलेली माहिती काटकोन त्रिकोणामध्ये नोंद करायची. काटकोन त्रिकोणामध्ये जे काय आपण नोंदी केलेले आहे ते प्रेझेंटेशन करायचं. कोणता रेशो वापरायचा, त्रिकोणमितीय गुणोत्तराचा कोणता व्याख्या वापरायची ती व्याख्या वापरायची आणि विचारलेली किंमत काढायची. अशा पद्धतीनं आपणाला शाब्दिक उदाहरणे सोडविता येतात.